नमस्कार मंडळी. मी गणेश ठाकरे, महाराष्ट्र नेता या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, ज्या पद्धतीने अशोक खरात प्रकरण समोर आलं, अशोक खरात प्रकरणात अनेक नेत्यांचे प्रामुख्याने आपल्याला नाव समोर येताना दिसत आहेत. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी देखील काही पुरावे सादर केले. CDRच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी देखील मागणी केली. परंतु ज्या पद्धतीने आज सुनील तटकरे व्यक्त झाले आणि त्यांनी जरी सांगितलं असेल की अशोक खरात यांना फाशी देण्यात यावी किंवा त्यांच्यासोबत जे काही फोन रेकॉर्ड असतील, त्यांचे काही संबंध असतील, यांना देखील त्या ठिकाणी कठोर कारवाई त्यांच्यावरती सुद्धा करण्यात यावी आणि त्यांना सुद्धा तुरुंगात टाकण्यात यावं, अशी जी काही भाषा असेल तटकरे यांची, ही खरं तर भाषा वरवरची आहे. एखादा व्यक्ती गुन्हा करतो आणि अशोक खरात सुद्धा त्याच पद्धतीने गुन्हा करत होता आणि तो सुद्धा तसंच सांगायचा की माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्या महिला वगैरे त्या ठिकाणी आंबट-चिंबट खाण्यासाठी कुठेतरी टेबलवर बसायच्या आणि भोंदू बाबा ज्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपला प्रसाद द्यायच्या, त्या कारणाने कुठेतरी असं वाटत होतं की यामध्ये कुठेतरी अशोक खरातचा काही संबंध नाही. परंतु ज्या पद्धतीने काही प्रकरणं समोर आले, काही व्हिडिओ समोर आले आणि काही CDRच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आणि नेत्यांचे सुद्धा नाव समोर आले. हे मोठं रॅकेट अशोक खरात यांच्या माध्यमातून चालवलं जात होतं, असं देखील आता स्पष्ट होताना दिसत आहे. आणि त्यानंतर रुपाली चाकणकर असतील, एकनाथ शिंदे असतील, चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार असतील, सुनील तटकरे असतील, संजय शिरसाट असतील आणि मिलिंद नारवाडकर असतील, यांचे प्रामुख्याने कॉल रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडलेले. आणि हे जे काही कॉल रेकॉर्ड सापडण्याचं काम किंवा शोधण्याचं काम हे अंजली दमानिया यांच्या माध्यमातून झालेले. आता अंजली दमानिया यांच्यावरती सुद्धा कोणाचा तरी हात असावा, कारण तर जे काही CDR असेल हे काही सर्वसामान्यांच्या हातात पडत नाहीत. एखाद्या व्यक्तीने शोधलं आणि त्या ठिकाणी आपल्याला नाव सापडलं असं तर काही होत नाही. आणि निश्चितच अंजली दमानिया ज्या पद्धतीने विधान करतात किंवा ज्या पद्धतीने व्यक्त होतात, काही पुरावे सादर करतात, जर हे पुरावे खोटे ठरले तर अंजली दमानिया यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. मानहानीचा दावा सुद्धा त्या ठिकाणी दाखल केला जाऊ शकते. परंतु असं होणार नाही. या अंजली दमानिया याच्या पाठीमागे सुद्धा कोणीतरी वर्दस्त आहे. त्या वर्दस्ताच्या माध्यमातून निश्चितच CDR सारखे काही रिपोर्ट असतील, काही माहिती पुरवण्याचं काम हे अंजली दमानियांना होत असावं, असं देखील बोलल्या जाते. परंतु ज्या पद्धतीने आज सुनील तटकरे व्यक्त झाले, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही किंवा माझे फोन रेकॉर्ड जरी असतील किंवा माझे काही रिपोर्ट त्या ठिकाणी सापडले किंवा माहिती जर सापडले तर माझ्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि अशोक खरात यांना त्या ठिकाणी फाशी देण्याचं काम किंवा फाशी देण्यात यावी, अशी देखील मागणी सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झालेली असावी. परंतु ही जी काही भाषा असते ती वरवरची असते. एखाद्या आरोपीला आपण किती चांगलं आहोत, आपण समाजाच्या विषयी किती आपुलकीने वागतो किंवा कशा पद्धतीने आपण व्यक्त होतो, हे असं काही सांगण्याचं काम हे सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होत असावं, असं देखील बोलल्या जाते. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? CDRच्या माध्यमातून जे काही रिपोर्ट सादर झालेले, त्यामध्ये जे काही बड्या नेत्यांचं नाव समोर येताना दिसत आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार का? पटेल आणि तटकरे जे काही प्रकरण असेल त्यामध्ये परत आता दुजारा निर्माण होणार का? त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? आणि ज्या पद्धतीने सुनील तटकरे व्यक्त झाले त्यामागे किती सत्यता आहे? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.